नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बरेच दिवसापासून आपले व्ह्यूअर, आपले जे सबस्क्राइबर आहेत त्यांच्या कमेंट येत होत्या की त्यांना ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि त्याच ब्लाऊजवरून म्हणजेच त्याच मापांवरून पेपर कटिंग कसं कट करायचं। तर आज आपण त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण ब्लाऊजवरून माप घेणार आहोत। मी आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की ब्लाऊज भरून मापे कशी घ्यायची आणि त्याच मापांवरून पेपर कटिंग कसं कट करायचं। आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। पेपर पॅटर्न मध्ये कटोरी ब्लाऊज, 4 टक्स, 1 टक्स, प्रिन्सेस कट, सबासेची ब्लाऊज, बोटनेक हे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत। मी तुम्हाला आता पेपर पॅटर्न दाखवते। पेपर पॅटर्न सोबत मी कुठले पार्ट देत असते। मी हे 28 साइजचं माप आहे। 28 साइजचा हा पाठीमागचा भाग, हा मुंड्याचा भाग, क्रॉस पट्टी, कटोरी आणि पाही। प्रत्येक साइज सोबत आपल्याला अशा प्रकारे जे पार्ट लागतात आपल्या ब्लाऊजला ते मिळत असतात। ही झाली 28 साइज। मी तुम्हाला 28 साइजची पॅकिंग दाखवते। अशा पद्धतीने आपली पेपर कटिंगची पॅकिंग येत असते। बाही, क्रॉस पट्टी मी लिहून सुद्धा दिलेलं असतं। मोठ्या गळ्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा हुकलूक पट्टी जर तुम्हाला कमी हवी असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे सर्व डिटेलमध्ये मी दिलेलं असतं। हा आहे आपला मुंड्याचा भाग आणि हा पाठीमागचा भाग। एवढे पार्ट आपले एका साइज सोबत मिळत असतात। हे आहे कटोरीचं माप। आता 4 टक्सचं दाखवते मी। हे 4 टक्सचं माप आहे। 4 टक्सच्या मापासोबत क्रॉस पट्टी, हा पुढचा पार्ट आणि हा पाठीमागचा पार्ट आणि त्यासोबत पण बाही ही दिली जाते। आता मी तुम्हाला सबासेची ब्लाऊजचे दाखवते। हे आहे सबासेची ब्लाऊजचे माप। यासोबत पण सर्व दिलं जातं। पाठीमागचा भाग, जे पार्ट असतात ते सुद्धा मी वाढवून दिलेले असतात। अशा पद्धतीने जिथं जिथं आपल्याला शिलाई मार्जिन लागते ते मी प्रत्येक ब्लाऊजच्या पेपर पॅटर्न मध्ये कटोरीचं सुद्धा 4 टक्सचं, 1 टक्सचं कुठलंही तुम्ही घेतलं तरी त्यात आपण शिलाई मार्जिन ही वाढवूनच दिलेली असते। अशा पद्धतीचं हे सबासेचं आहे। मी आता तुम्हाला 4 टक्स मध्ये बोटनेक दाखवते। हे आहे 4 टक्स मध्ये बोटनेक। ही 28 साइज आहे। अशाच तुम्हाला वेगवेगळ्या साइज मिळून जातील। हा पाठीमागचा भाग आहे। बोटनेक प्लस डिझाईनचा हा आकार केलेला आहे। 1 टक्स मध्ये दाखवते मी बोटनेक। हे 1 टक्सचं आहे आणि हा 1 टक्सचा पाठीमागचा भाग आहे। हे पण बोटनेक प्लस डिझाईन केलेली आहे। हा हार्ट शेप्स आहे। याचा व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। 1 टक्स मध्ये देखील आपल्याला बोटनेक मिळून जाऊ शकतो आणि प्रिन्सेस कट मध्ये जरी तुम्हाला हवं असेल तर प्रिन्सेस कट मध्ये देखील तुम्हाला बोटनेक मिळू शकतो। हे प्रिन्सेस कट मध्ये 30 साइजचं आहे। बघू शकता हे पण बोटनेकच आहे। यासोबत पण बाही तुम्हाला दिली जाते। जितक्या साइज तुम्ही घेणार तितक्या साइज सोबत बाही ही दिली जाते। जेवढे आपल्या ब्लाऊजला पार्ट लागत असतात तेवढे मी पॅटर्न सोबत देत असते आणि पॅटर्न आपल्याकडे 28 साइज पासून तर 50 साइज पर्यंत अवेलेबल आहेत। त्यात डिझाईनचे गळेही मिळू शकतात तुम्हाला, तुम्ही जर ऑर्डर केली तर। डिझाईनच्या बाह्या अवेलेबल आहेत। आता मी तुम्हाला पॅकिंग दाखवते आणि मी प्रत्येक साइजचे वेगवेगळे पॅटर्न देत असते। ही आहे 28 साइज, ही आहे 30 साइज। प्रत्येक साइजचे मी वेगवेगळे कट केलेले असतात। 32 साइज, 34 साइज हे आपले ऑर्डरचे आहेत। 36 साइज, 38 साइज, 40 साइज। 40 साइजच्या पुढच्या मापांसोबत आपण 2 कटोऱ्या देत असतो। एक म्हणजे लहान कटोरी आणि एक म्हणजे मोठी। दोघंही मी वाढवून दिलेले असतात। ही आहे 40 साइजची कटोरी नंबर 1 लहान कटोरी आणि ही नंबर 2 कटोरी आहे। ही मोठी असते आणि ही लहान असते। बऱ्याचदा काय होतं 40 साइजच्या पुढच्या लेडीजांची तब्येत असते पण चेस्ट नसते, तर त्यासाठी तुम्ही ही लहान कटोरी यूज करू शकतात। आणि काही लेडीज तब्येतीलाही खूप असतात आणि चेस्टही असते, त्यासाठी तुम्ही ही मोठी कटोरी यूज करू शकतात।
40 साईज आहे, ही 42 साईज. असंच आपल्या 50 साईज पर्यंत आपल्याकडे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत. तुम्हाला जर माझे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला आता ब्लाऊज भरून मापे कशी घ्यायची ते बघणार आहोत. सर्वात आधी मी इथे लिहून घेतलेलं आहे. 36 साईज कटोरी ब्लाऊज, पूर्ण उंची, छाती म्हणजे साईज, शोल्डर, मुंडा, गळा रुंदी, मागचा गळा उंची, पुढचा गळा उंची, कंबर, बाही उंची आणि बाही दंडघेर. सर्वात आधी आपण उंची मोजणार आहोत. ही जी शोल्डरची टीप आहे इथून आपल्याला उंची मोजून घ्यायची असते, तर इथपर्यंत. इथून आपण इथपर्यंत असं व्यवस्थित ओढून उंची मोजायची आहे. 14.25 इंच येत आहे. मी 14 इंचचं तयार ब्लाऊज घेणार आहे, म्हणजेच 15 इंच मी माप टाकणार आहे. पूर्ण उंची मी 14 इंच घेणार आहे. 14 इंच प्लस 1 इंच आपलं शिलाई मार्जिन, म्हणजे मी जे पेपर कटिंग करणार आहे ते 15 इंच उंचीचं. शिवल्यानंतर आपलं जे ब्लाऊज आहे ते 14 इंच उंचीचं होणार आहे. नेहमी आपल्याला उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं असतं. तुमची जर तयार ब्लाऊजची उंची 13 इंच असेल तर आपल्याला 14 इंच पेपर कटिंग करायचं असतं. इथं आपण उंची मोजून घेतलेली आहे. आता आपण साईज मोजून घेऊयात. मी साईज बऱ्याचदा आतमधून देखील मोजून दाखवलेले आहेत. आता आपण बाहेरच्या साईडने मोजून बघणार आहोत. बऱ्याच जणांना आतून जे माप आहे ते काढता येत नाही, म्हणजेच असं जे माप काढायचं असतं ते काढता येत नाही. बरेच जण हुकच्या साईडपासून तर ही जी लास्टची टीप आहे तिथपर्यंत माप घेत असतात, पण माप हे तसं घ्यायचं नसतं. ही जी टीप आहे आपली, ह्या टीपपर्यंतच आपल्याला हे माप घ्यायचं असतं. हुकपासून तर ह्या टीपपर्यंत मी असंही तुम्हाला मोजून दाखवते आणि समोरूनही मोजून दाखवणार आहे. या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचा आहे आणि इथून टीप घेऊन या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. जे आपलं ब्लाऊज आहे ते 36 साईजचं आहे. 9 इंच आपलं आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज मोजून घ्यायचं असतं. बरेच जण काय करतात, ही जी लास्टची टीप आहे इथपर्यंत मोजतात आणि त्याला घडी म्हणतात, पण ते चुकीचं आहे. नेहमी आपल्याला ब्लाऊजची घडी मोजताना ही जी आपली पहिली टीप असते, ही जी टीप असते आपली, ह्या टीपपर्यंतच आपल्याला घडी ही मोजून घ्यायची असते. आता मी तुम्हाला या साईडने ही घडी मोजून दाखवणार आहे. ही जी टीप आहे आपली, ही टीप तर ह्या हुकच्या साईडपर्यंत. आता मी तुम्हाला इथून टेप टाकून मोजून दाखवते. हे बघा, 36 साईज 9 इंच आलेला आहे. आपल्याला 9चा 36चा चौथा भाग आहे आपला हा 9 इंच, म्हणजेच आपली जी चेस्ट आहे ती 36ची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे मोजून घ्यायचं असतं. तुमचं जर हे माप 9.5 इंच येत असेल तर 38ची तुमची छाती आहे. हे जे मी मोजून घेतलेलं आहे ते 9 इंच आलेलं आहे, म्हणजे चेस्ट आपली ही 36ची झालेली आहे. आता आपण इथं 9 इंच लिहून घेणार आहोत, प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायला लागतं, म्हणजेच आपली जी घडी येणार आहे ती 10.5 इंचाची येणार आहे. हे जे शिलाई मार्जिन आहे हे 1.5 इंच यासाठी सोडायला लागतं. ह्या ज्या फिटिंगच्या टिपा असतात इथून आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन हे घ्यायला लागतं. तुम्ही 1.25 इंच देखील घेऊ शकतात किंवा 2 इंच देखील घेऊ शकतात. मी 1.25 इंच किंवा 1.5 इंच एवढं घेत असते. आता आपण शोल्डर मोजणार आहोत. शोल्डर मोजताना नेहमी आपल्याला हुक हा बंद करून घ्यायचा असतो, म्हणजे या पद्धतीने अटकून घ्यायचा असतो. शोल्डर मोजताना नेहमी आपल्याला ही जी टीप आहे ह्या टीप पासून तर या बाहीच्या टीप पर्यंत मोजून घ्यायचं असतं. हे जे शोल्डर आहे ते 10 इंच येत आहे. 10चा आपल्याला निम्म काढायचं आहे 5 इंच आणि अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. 10चा
निम्म 5 इंच प्लस आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणजेच आपलं जे शोल्डर येणार आहे ते 5.5 इंचाचं येणार आहे. अर्धा इंच आपल्याला इथं शिलाई मार्जिन ऍड करायला लागतं. ज्या वेळेला आपण बाही जॉईन करत असतो, ही जी बाही आहे ती जॉईन करत असतो, तेव्हा अर्धा इंच हे शिलाई मार्जिन मध्ये जात असतं. आता आपण मुंडा मोजणार आहोत. मुंडा मोजतानाही आपल्याला ही जी टीप आहे इथून, तर या पद्धतीने मुंडा हा मोजून घ्यायचा असतो. इथे मी या पद्धतीने टेप ठेवलेला आहे आणि आपल्याला स्केल ठेवायची आहे. जो तयार ब्लाउजचा मुंडा आहे आपला तो 5.5 इंच आलेला आहे. बघू शकता तुम्ही 5.5 इंच मुंडा, त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. म्हणजेच आपला जो मुंडा येणार आहे तो 6 इंच घ्यायचा आहे आपल्याला. आता गडारुंदी बघूयात. आहे त्याच पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे. 4 इंच याचा निम्म करायचा आहे, 2 इंच. आपण गडारुंदी डीप गड्यासाठी 2.25-2 इंच घेऊ शकतो आणि तुम्हाला जर नॉर्मल गोल गडा घ्यायचा असेल तर 2.5 इंचापर्यंत आपल्याला गडारुंदी ही घ्यायची असते. ही असते गडारुंदी. आता आपण मागचा गडा आणि पुढचा गडा मोजून घेऊयात. मी ते पुढचा गडा मोजून घेत आहे. पुढचा गडा आहे 6 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. पुढचा गडा आहे 6 इंच प्लस अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन, म्हणजेच आपण जो गडा घेणार आहोत तो 6.5 इंचाचा घेणार आहोत. शिवल्यानंतर हा 6 इंच होतो. ज्या वेळेला आपण ब्लाऊज शिवतो शोल्डरला ही टीप टाकली जाते, म्हणजे टीप मारली जाते, त्यावेळेला ते अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जात असतं. आता आपण पाठीमागचा गडा मोजून घेऊयात. ही जी आहे ही लास्ट टीप आहे आपली गड्याची. इथे आपल्याला स्केल ठेवायची आहे किंवा चॉकने लाईन ओढून घ्यायची आहे. 9.5 इंचाचा माझा तयार ब्लाऊजचा गडा आहे, त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. साडे 9 इंच गडा प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, असा आपला जो गडा आहे तो 10 इंचाचा आपण कट करणार आहोत. मागच्या गड्यातही आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनने वाढवून घेतलेला आहे. आता आपण कमरेचा भाग मोजून घेऊया. या पद्धतीने आपल्याला कमरेचा हा भाग मोजून घ्यायचा असतो. प्रत्येकाचं 36 साईजचं कमर वेगवेगळं असतं. कुणाचं 32 असतं, कुणाचं 30 असतं, तर कुणाचं 31 देखील असू शकतं. म्हणून कमरेचं माप आपण आपल्या ब्लाऊजवरून मोजूनच टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही 29.25 म्हणजेच 29.25 इंच आलेला आहे. 29.5 ही आपलं हे कमर आलेलं नाहीये. आता आपण 29.25 चे 4 भाग करूयात. आपल्याला टेप या पद्धतीने घ्यायचा आहे आणि 29.25 वरती पकडायचं आहे. इथपर्यंत आपलं कमर आलेलं होतं. या पद्धतीने हे झाले 2 भाग आणि हे झाले 4 भाग, म्हणजे 4 फोल्ड आपल्याला हे करायचे असतात. व्यवस्थित असे आपल्याला 4 फोल्ड करायचे असतात. इथे आपण 4 फोल्ड केलेले आहेत. बघू शकता तुम्ही 7.5 पण नाही आलेलं आहे. 7 इंच 2 पॉइंट आलेलं आहे. बघू शकता 7 इंच आणि 2 पॉइंट हे आलेले आहेत. अशा पद्धतीनेही तुम्ही चौथा भाग काढून घेऊ शकतात. हे आहे 7 इंच आणि हे आहे 2 पॉइंट, हा 1 आणि हा 2. आता आपण लिहून घेणार आहोत. 7.25 लिहून घेते मी इथं, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही आणि लवकरही कळेल. तर आपल्याला त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर आपलं जे हे 7.25 प्लस 1.5 इंच आहे ते 8.25 इंच झालेलं आहे. यात आपल्याला परत अर्धा इंच मागचा टक्स घ्यायचा आहे.
9.25 इंच प्लस आपल्याला त्यात अर्धा इंच पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे. म्हणजेच आपलं जे कमरेचं माप येणार आहे ते 9.25 इंच येणार आहे. त्यात आपल्याला अर्धा इंच जो हा पाठीमागचा टक्स असतो त्यासाठी अर्धा इंच ॲड करायला लागतं. परत आपण इथे अर्धा इंच ॲड केलेला आहे. म्हणजेच आपलं जे माप येणार आहे कमरेचं ते 9.25 इंच येणार आहे. हे आहे 9.25 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे. म्हणजेच आपलं जे कमरेचं माप आहे ते 9.25 इंच येणार आहे. आता आपण बाहीची उंची बघूयात. बाहीची उंची मोजतानाही आपल्याला सेम पद्धतीने मोजायचं असतं. ह्या टिपपासून तर उंचीपर्यंत ही जी बाही आहे ही 3.5 इंचाची येत आहे. त्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. 3.5 इंच प्लस 1 इंच ॲड करायचं आहे. ही अस्तरची बाही आहे म्हणून 1 इंच ॲड करत आहोत. बिना अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला 1.5 इंच ॲड करायचं असतं किंवा 2.25 इंच. म्हणजेच आपली जी बाहीची कटिंग येणार आहे ती 4.5 इंचची येणार आहे. आता आपण दंडघेर मोजूयात. या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पकडायचा आहे व्यवस्थित आणि इथून आपण दंडघेर मोजून घेणार आहोत. 7 इंच इथं दंडघेर येत आहे. त्यात आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन येतं. 7 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 8.5 इंचचे आपण दंडघेर हा घेणार आहोत. ज्या वेळेला आपण पेपर कटिंग वरती माप टाकूयात त्यावेळेला 8.5 इंचाचं दंडघेर टाकणार आहोत. इथं आपण माप लिहून घेतलेले आहे आणि कुठे किती इंच ॲड केलं तेही मी तुम्हाला आता सांगणार आहे. पूर्ण उंची आहे 14 इंच. त्यात 1 इंच आपलं शिलाई मार्जिन म्हणजेच 15 इंच आपल्याला उंची घ्यायची आहे. छाती आहे आपली 9 इंचाची. त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजेच आपली जी छातीचा घडी येणार आहे पूर्ण घडी ती 10.5 इंचाची येणार आहे. शिलाई मार्जिन धरून आपल्याला 10.5 इंचाची घडी घ्यायला लागते. मी प्रत्येक वेळेला पेपर कटिंग करताना तुम्हाला आधी 9 इंच मोजून दाखवते प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन असं दाखवत असते. बऱ्याच जणांना डायरेक्ट माप टाकलेले कळत नाही म्हणून मी या पद्धतीने हे दाखवत असते. शोल्डर आहे आपलं ब्लाऊजचं 5 इंच. त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. म्हणजेच पेपर कटिंगला आपण 5.5 इंचाचं शोल्डर घेणार आहोत. मुंडा आहे आपला 5.5 इंचाचा. त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजेच आपण मुंडा 6 इंचाचा घेणार आहोत. गडारुंदी 2 इंचाची. आपण 2.25 इंचाची गडारुंदी घेणार आहोत. मागचा गडा आहे जो मागच्या गड्याची उंची आहे ती 9.5 इंचाची आहे. त्यात अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन ही ॲड करायला लागतं. म्हणजेच उंची आपण ही 10 इंचाची घेऊयात. पुढच्या गड्याची उंची आहे 6 इंच. त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजेच आपल्याला गड्याची उंची घ्यायची आहे ती 6.5 इंच घ्यायची आहे. आपलं कंबर आहे 7.25 इंच म्हणजेच 29.5 इंच आपण कमर घेतलेला आहे. त्याचा आपण चौथा भाग काढलेला आहे 7.25 इंच. त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. म्हणजेच आपलं जे कमर आहे ते 9.25 इंच झालेलं आहे. प्लस आपल्याला पाठीमागच्या टक्ससाठी अर्धा इंच हे ॲड करायचं असतं. म्हणजेच आपलं जे कमरेचं माप येईल ते 9.25 इंचावरती घेणार आहोत. शिलाई मार्जिन टाकून आपल्याला 9.25 इंच कमर घ्यायचं आहे. बाही उंची इथं जे ब्लाऊज घेतलेलं आहे मी त्याची 3.5 इंच आहे. त्यात 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. म्हणजेच बाहीची उंची आपली 4.5 इंचाची कट करायची आहे. हे अस्तरचं ब्लाऊज आहे म्हणून आपण 1 इंच हे वाढवून घेत असतो. बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपल्याला 1.5 ते 2.25 इंच ही उंचीमध्ये वाढवून घ्यायचं असतं. बाहीचा दंडघेर आहे 7 इंच. त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजेच आपला जो दंडघेर येणार आहे तो 8.5 इंचाचा घेणार आहोत. तर आपण आता जे ब्लाऊजवरून माप घेतलेली आहेत त्या मापांवरून आपण पेपर कटिंग करूयात. बऱ्याच जणांना ब्लाऊजवरून माप घेण्यात खूप अडचणी येतात तर त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ केलेला आहे. तर चला माप टाकायला सुरुवात करूयात. मी ते पेपर घेतलेला आहे. आता आपण उंची मोजून घेणार आहोत. जी आपण ब्लाऊजवरून उंची घेतलेली आहे ती 14 इंच आहे. मला 14 इंच तयार ब्लाऊज हवा आहे तर त्यासाठी आपण त्यात 1 इंच वाढवून घेतलेला आहे. म्हणजेच 15 इंच उंची मी ते घेणार आहे. नेहमी आपण
1 इंच उंची ही वाढवून घेत असतो. इथे 15 इंचवरती आपण टिक केलेला आहे. आता आपण शोल्डर मोजून घेणार आहोत. आपलं जे तयार ब्लाउजचं शोल्डर आहे ते 5 इंच आहे. त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे, म्हणजे 5.5 इंचवरती आपण इथे टिक करून घेतलेली आहे. आधी आपण इथे लाईन मारून घेऊया. मुंडा मोजून घेऊया. जो तयार ब्लाउजचा मुंडा आहे आपला तो 5.5 इंच आहे. त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे, म्हणजे 6 इंच. इथे आपण लाईन मारलेली आहे. आता आपण घडी मोजणार आहोत. जे आपण पेपर कटिंग करत आहोत आज ते 36 साईजचं आहे. 36चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे, म्हणजेच 9 इंच. इथे आपण 9 इंचवरती टिक केलेला आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायलाच लागतं. तुम्ही 1.5 इंच घेऊ शकतात, 1.25 इंच देखील घेऊ शकतात. इथे आपण लाईन मारलेली आहे. इथून आपल्याला 1/2 इंचवरती टिक करायचं आहे. इथून मी 1/2 इंचवरती टिक केलेला आहे. इथूनही मी क्रॉस लाईन मारून घेते. इथून आपण 1/2 इंच जे टिक केलेला आहे तो आकार व्यवस्थित येण्यासाठी आपण हे टिक करून घेत असतो. जो मुंड्याचा आकार आहे तो जर आपला व्यवस्थित असेल तर आपलं ब्लाउज काखेमध्ये अगदी व्यवस्थित असं बसत असतं. इथून आपण अर्धा इंच. इथेही आपल्याला लाईन मारायची आहे. हे अर्धा इंच तर 1/2 इंच हे का घेत असतो, बऱ्याच जणांच्या काखेमध्ये चुन्या पडत असतात. एक्स्ट्राचा जो कापड असतो तो गोळा झाल्यामुळे घोळ पण तयार होत असतो, म्हणून आपण हे अर्धा इंचवरती टिक केलेला आहे. तुमच्या जर ब्लाउजला काखेमध्ये घोळ पडत नसेल तर तुम्ही फक्त 1/2 इंचवरती टिक केलं तरीही चालेल. इथून आपल्याला 1 इंच हे मोजून घ्यायचं आहे. इथून आपण 1 इंच मोजून घेतलेला आहे. आता इथून आपल्याला अर्धा इंच. गडारुंदी हे आपण आकार देण्यासाठी मोजून घेतलेला आहे. गडारुंदी मी ते 2.25 इंच घेणार आहे. 2.25 इंच मी इथे गडारुंदी घेत आहे. डीप गड्यासाठी आपल्याला जी गडारुंदी आहे ती 2.25 इंच घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर नॉर्मल गोल गडा हवा असेल तर 2.5 इंच. पाठीमागचा गडा आहे आपला 9.5 इंचाचा. त्यात अर्धा इंच वाढवून घेत आहे, म्हणजेच 10 इंच. इथंही आपण मोजून घेऊयात. 2.25 इंच अगदी बरोबर आहे. इथं आपल्याला डीप गडा घ्यायचा आहे, त्यासाठी आपण वाढवून घेणार आहोत. अर्धा इंच मी इथे वाढवून घेत आहे. इथे जे आपण 2.25 इंच प्लस अर्धा इंच घेतलेला आहे, तुम्ही जर इथे 2.25 प्लस 1.25 इंच किंवा 1 इंच घेत असाल, म्हणजेच जास्त डीप गळा तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी आपल्याला शोल्डर, गळारुंदी आणि मुंड्यामध्ये चेंजेस करून घ्यायला लागतात. मी फक्त अर्धाच इंच घेतलेला आहे, म्हणून चेंजेस हे केलेले नाहीयेत. आता आपण कमरेचं माप टाकणार आहोत. कमरेचं माप आहे आपलं 7.25 इंच. प्रत्येकाने कमरेचं माप आपल्या ब्लाऊजवरून मोजायचं आहे आणि त्याचा चौथा भाग टाकायचा आहे. इथे 7.25 इंचवरती टिक केलेला आहे. अर्धा इंच पाठीमागचा टक्स, जो आपण इथे टक्स घेत असतो त्यासाठी हे प्लस अर्धा इंच घ्यायचं असतं. तिथून पुढे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. इथेही आपल्याला लाईन मारायची आहे. हे जे 1.5 इंच आहे इथेही आपण लाईन मारून घेऊयात. इथे आपण हे टिक करून घेतलेलं आहे. आता आपण इथे आकार देऊन घेणार आहोत. ही आहे आर्महोल कर्व. या आर्महोल कर्वने तुम्हाला मी आकार देऊन दाखवणार आहे.
आपल्याला आकार देताना नेहमी हे 1.5 इंच सोडूनच आकार इथून द्यायचा असतो. समजा आपण इथून आकार दिला तर आपलं जे ब्लाऊजचे जॉईंट असतात, म्हणजे जेव्हा आपण बाही जॉईंट करतो ते जॉईंट असतात, तर ते वेगवेगळे जॉईंट होतात. हा आपल्याला इथे असा टच करायचा आहे. हे जे 1/2 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे त्यासाठी आपण खालच्या लाईनला टच करून घेणार आहोत. मी तुम्हाला दाखवते. जी शिलाई आहे आपली ती अगदी समोरासमोर येत नाही. इथून जर आपण आकार दिले, ही जी आपली समोरासमोर टीप आलेली आहे बाहीची अशी येत नाही. तुम्हाला जर अशी समोरासमोर टीप हवी असेल तर या पद्धतीने मी जसं तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने आपल्याला 1.5 इंच सोडून हे आकार द्यायचे असतात. आता आपण हा आतला आकारही देऊयात. मी त्याआधी पाठीमागचा भाग कट करत आहे. फक्त मी तुम्हाला पुढचा आकार हा देऊन दाखवणार आहे. इथे आपण या पद्धतीने देखील पुढचा आकार दिलेला आहे. ह्या कर्वमुळे आकार द्यायला अगदी सोपं जातं. तुम्ही जर नवीन शिवण क्लास शिकत आहात तर अशा पद्धतीची कर्व आणू शकतात. मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. आता आपण एक कट करणार आहोत. मी तुम्हाला मागचा टक्स पॉइंटही दाखवत आहे. 4 इंचवरती मी इथे टिक केलेला आहे. 1/2 इंच इथे आणि 1/2 इंच या साईडने. उंचीलाही मी 4 इंच घेत आहे. इथे आपला या पद्धतीचा हा टक्स आहे आणि हा आहे आपला टक्स पॉइंट. हा जो टक्स आहे हा अर्ध्या इंचाचा आहे. हा शिलाईमध्ये जात असतो. हे जे कापड आहे हे शिलाई मार्जिनमध्ये जातं, म्हणून आपण नेहमी कमरेचा चौथा भाग प्लस अर्धा इंच हे घेतलेलं असतं आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन असतं. आता बरेच जणांचे हे शोल्डर गळत असतात, तर आपण शोल्डर गळू नये त्यासाठी 1/2 इंच गळ्याच्या साईडला टिक करून घेत असतो. म्हणजेच गळ्याच्या साईडला आपण 1/2 इंच उतार हा देत असतो. या पद्धतीने आपल्याला हा उतार द्यायचा असतो. आता आपण हे 1/2 इंच का वाढवलं ते सांगितलंय मी तुम्हाला, आकार देण्यासाठी आणि आपल्या आर्महोलला व्यवस्थित आकार येण्यासाठी. आणि हे जे अर्धा इंच आपण वाढवलेलं आहे म्हणजे या साईडला कमी करून घेतलेला आहे, तर ते का कमी करून घेतो, हा जो एक्स्ट्राचा अर्धा इंच कापड असतो तो जर आपल्या काखेमध्ये एक्स्ट्रा झाला तर घोळ येऊ शकतो, म्हणून आपण हे अर्धा इंच या साईडला टिक करून घेत असतो. आणि हे 1/2 इंच गळ्याच्या साईडला शोल्डर गळू नये म्हणून आपण 1/2 इंच गळ्याला हा उतार देत असतो. इथे आपला पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. आता आपण गळ्याची डिझाईन करून घेऊयात. मी ते पान आकाराचा गळा घेणार आहे. अगदी 1/2 इंच ह्या साईडला घेऊन अशा पद्धतीने या पद्धतीने आपल्याला हा टिक करायचा असतो. तुम्ही यापेक्षा डीप देखील घेऊ शकता. इथे आपला हा गळा टिक झालेला आहे, किंवा यापेक्षा मोठाही तुम्ही गळा तयार करू शकता. मोठा गळा तयार करण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने टिक करायचा आहे. आता आपण हे कट करणार आहोत. या पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित ब्लाऊजवरून माप घेऊन कट केलं तर तुमचं ब्लाऊज नक्कीच छान बसेल. इथे आपला हा पाठीमागचा भाग कट झालेला आहे. इथे आपला हा गळाही कट झालेला आहे. इथे आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे. आता आपण पुढचा भाग कट करणार आहोत. इथे आपण आधी अर्धा इंचवरती लाईन मारून घेऊयात. आपण आता पुढचा भाग कट करणार आहोत. पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. हा आहे आपला पाठीमागचा भाग. आता आपण हा ठेवणार आहोत.
या पद्धतीने मी इथे पाठीमागचा भाग ठेवत आहे आणि टिक करून घेत आहे. इथे आपण साईजला टिक केलेला आहे आणि उंचीमध्ये आपण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात वाढवून घेत असतो. पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपण अर्धा इंच का वाढवतो? ज्या वेळेला आपण क्रॉसपट्टी ही जॉईन करत असतो तेव्हा हे जे अर्धा इंच आहे ते शिलाई मार्जिनमध्ये जात असतं. म्हणून नेहमी आपण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच हे वाढवून घेत असतो. इथे शोल्डरही मी टिक करून घेत आहे. गळा रुंदी इथे आपण माप व्यवस्थित टिक केलेले आहे, म्हणजेच पाठीमागच्या भागावरून आपण हे टिक करून घेतलेलं आहे. आता आपण हा पाठीमागचा भाग काढून घेणार आहोत. हे जे 1.5 इंच आहे इथेही आपण टिक करून घेऊयात, म्हणजे लक्षात येईल. आता आपल्याला पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे. पुढच्या गळ्याची जी उंची आहे ती 6 इंच आहे. त्यात अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे 6.5 इंच. इथे आपण 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे, तर मी 2.5 इंच घेणार आहे. अगदी पाव इंच इतकंच वाढवून घेणार आहे. त्यापेक्षा जास्त आपल्याला वाढवायचं नाही, नाहीतर आपला जो पुढचा गळा आहे तो जास्त डीप होऊ शकतो. इथे मी टिक करून घेतलेला आहे. यापेक्षा जास्त गळा देखील तुम्ही घेऊ शकतात, पण मी ज्या पद्धतीने इथे गळा घेतलेला आहे तो तुम्हाला टिक करून दाखवत आहे. मुंड्याचंही आपण 6 इंच वरती टिक करून घेऊयात. इथून आपण जसं 5.5 इंच घेतलेलं होतं शोल्डर, त्याच पद्धतीने इथेही लाईन मारून घेऊया. इथे आपण लाईन मारलेली आहे. इथे आपण जसं पाठीमागच्या भागात अर्धा इंच घेतलेलं होतं तसंच मी इथेही अर्धा इंच वरती पॉइंट केलेला आहे. आपण जर पाठीमागे अर्धा इंच घेतलेलं असेल तर पुढेही आपल्याला अर्धाच इंच घ्यायचं आहे, आणि पाठीमागच्या भागात जर तुम्ही पाव इंच घेतलेलं असेल तर पुढच्या भागातही आपल्याला फक्त पाव इंच एवढंच घ्यायचं असतं. हा आहे पुढचा भाग. आता आपण पुढच्या भागाला 1 इंचावरती टिक करत असतो. आता आपण आकार देऊन घेऊयात. इथे मी या पद्धतीने आकार दिलेला आहे. आता आपण पुढच्या गळ्यालाही आकार देऊन घेऊया. 1 इंच. या पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे. इथे आपण गळा टिक केलेला आहे. आता आपण क्रॉसपट्टी टिक करूयात. मी इथून 4 इंच घेत आहे आणि या साईडने आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे. अर्धा इंच आपल्याला या साईडने कमी घ्यायचं असतं. इथूनही मी 3.5 इंचवरती टिक करते. नंतर आपण हे जे 4 इंच घेतलेलं आहे त्यावरती आकार देणार आहे. आता आपण आकार देऊन घेऊयात. या पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला इथून तर इथपर्यंत क्रॉसपट्टी ही मोजून घ्यायची आहे. 10 इंच आलेली आहे, त्याचा निम्म करायचा आहे, म्हणजेच 5 इंच. हे कटोरीचं माप टाकण्यासाठी आपल्याला हे टिक करून घ्यायचं असतं. आधी क्रॉसपट्टी मोजायची, त्याचा निम्म वरती आपण हा पॉइंट केलेला आहे, म्हणजेच आपला जो पॉइंट आहे तो 5 इंच वरती आलेला आहे. आता आपण इथून 2 इंच मोजून घेणार आहोत. इथून मी हा जो आतला भाग आहे इथून 2 इंच वरती पॉइंट केलेला आहे. आता आपल्याला हा 1 इंचचा पॉइंट, हा 2 इंचचा पॉइंट इथपर्यंत टच करायचा आहे.
या पद्धतीने आपल्याला कटोरीला हा आकार द्यायचा असतो। तुम्ही जर या पद्धतीने कटोरीला आकार व्यवस्थित दिला तर तुमची कटोरी देखील खूप छान बसते। आपण नेहमी काय करत असतो, हे क्रॉसपट्टी मोजून घेत असतो आणि त्याच्या निम्म्यावरती टिक करत असतो। मी नेहमी तुम्हाला सांगत असते की तुम्ही या पद्धतीनेही निम्म्यावरती टिक करून कटोरी काढून घेऊ शकतात आणि इथे 1/2 इंच टिक करून देखील आपल्याला कटोरी काढता येते या पद्धतीने। तर जे आपण 2 इंचावरती हा पॉइंट केलेला होता, बघा तुम्ही इथे आपण जो 2 इंचावरती पॉइंट केलेला होता तिथून आपल्याला हा आकार द्यायचा असतो। जर तुम्ही हे 1/2 इंच वाढवलं तर, नाही वाढवलं तरी आपली कटोरी आहे तेवढी छान बसत असते। आता आपण हे माप कट करणार आहोत। आपला हा बाहेरचा आकार कट झालेला आहे। आता आपण हा आतला आकार कट करणार आहोत। इथे आपण हा आकार कट केलेला आहे। आता आपण गडाही कट करून घेऊया। आपला गडाही कट झालेला आहे। आता आपण क्रॉसपट्टी कट करूया। कटोरी ही आपण कट करणार आहोत। मी जे 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे ती कटोरी कट करणार आहे। हे बघा आपला मुंड्याचा हा भागही कट झालेला आहे। ही कटोरी आहे आणि ही क्रॉसपट्टी आहे। वरून आपली क्रॉसपट्टी अर्धा इंच जाणार आहे आणि इथूनही अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे। म्हणजे जी आपली क्रॉसपट्टी आहे ती 3 ते 3.25 इंचाच्या आत येणार आहे। आता आपण कटोरी वाढवून घेणार आहोत। इथे आपल्याला ही कटोरी ठेवायची आहे। आता आपण ह्या कटोरीवरून आधी कटोरी टिक करणार आहोत। सेम कटोरी आपल्याला आधी टिक करायची आहे, नंतर आपण कटोरी ही वाढवून घेणार आहोत। इथे मी हे टिक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला कटोरी ही वाढवून घ्यायची आहे। या साइडने आपण 1.5 इंच एवढी वाढवून घेत असतो। या साइडने अर्धा इंच, ह्या साइडने 1 इंच, जो गोल आकार आहे तिथून आपण 1 इंच एवढी वाढवत असतो। आता आपण हे जे पॉइंट केलेले आहेत हे जॉईन करून घेऊयात या पद्धतीने। हाही पॉइंट आपल्याला जॉईन करायचा आहे। कट करताना आपल्याला गळ्याला व्यवस्थित आकार देऊन मग कट करायचा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथून 1.5 इंच मोजायचा आहे इथपर्यंत। हा जो पॉइंट आहे इथून 1.5 इंच मोजून आपल्याला इथे आकार द्यायचा असतो। अगदी हलकं वाढवत जायचं आहे आकार या पद्धतीने। इथे आपण या पद्धतीचा आकार द्यायचा आहे। आता आपल्याला ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत मोजून घ्यायचं आहे। 8 इंच आणि 1 पॉइंट येत आहे, तर आपल्याला त्याचा निम्म काढायचा आहे। ही निम्म काढून घेण्याची खूप सोपी पद्धत आहे। निम्मवरती टिक करायचं आहे आणि इथून खाली 2 इंचावरती टिक करायचं आहे। इथे 2 इंचावरती टिक केलेला आहे। तुम्ही जर इथं 1 इंच, 1.25 इंचावरती टिक करत असाल तर तुमची कटोरी ही चपटी होऊ शकते। तुम्हाला जर कटोरी गोल हवी असेल तर त्यासाठी आपल्याला इथून 2 इंचावरती पॉइंट करायचा आहे आणि मगच आकार द्यायचा आहे। तुम्ही जर या पद्धतीने कटोरी कट केली व्यवस्थित टिक करून तर तुमची कटोरी कधीच चपटी होणार नाही
आकारही आपल्या कटोरीचा अगदी छान असा दिसत असतो आणि आपली कटोरी ब्लाऊजमध्ये अगदी व्यवस्थित अशी बसत असते. आता मी तुम्हाला परत एकदा सांगते, इथून आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. ही आहे आपली लहान कटोरी. इथून अर्धा इंच, इथून आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. ह्या साईडने 1 इंच, इथून आपण मोजून हा निम्मवरती टिक करून घेतलेला आहे आणि इथून आपल्याला 2 इंच हे मोजून घ्यायचं आहे. तुम्ही जर या पद्धतीने व्यवस्थित मोजून टिक केलं तर तुमची कटोरी नक्कीच अशी येऊ शकते आणि व्यवस्थित ब्लाऊजला बसूही शकते. आता आपण कट करून घेऊया. घड्याचा आकार नीट व्यवस्थित आपल्याला कट करायचा आहे आणि कटोरीचा जो आकार आहे तोही आपल्याला व्यवस्थित असा कट करायचा आहे. इथे आपली कटोरी कट झालेली आहे. आता आपण टक्स पॉइंट काढणार आहोत. कटोरी आपल्याला ही फोल्ड करायची आहे आणि जो एक्स्ट्राचा कागद आहे, पेपर आहे, तो या पद्धतीने कट करायचा आहे. आता आपण मोजून घेणार आहोत. इथून 1.5 इंच आपल्याला हे घ्यायचं आहे आणि इथून 2.5 तर 3 इंच आपल्याला हे घ्यायचं असतं. मी 2.5 इंचवरती पॉइंट करत आहे. इथेही आपण लाईन मारून घेऊया. या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. बघा किती छान अशी आपली ही कटोरी तयार झालेली आहे. बिलकुल चपटी अशी आपली कटोरी तयार नाही. अगदी गोल हवी आहे आपल्याला तशी आपली इथं कटोरी तयार झालेली आहे. बरेच जण म्हणतात की आमची कटोरी चपटी होते. तुम्ही जर या पद्धतीने व्यवस्थित माप टाकले तर तुमची कटोरी कधीच चपटी होणार नाही. व्यवस्थित अशी गोलच तयार होईल. व्यवस्थित आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचे असतात. टक्सची रुंदी पण व्यवस्थित अशी घ्यायची असते. इथे आपला 36 साईजचा पुढचा भाग देखील कट झालेला आहे. आता आपल्याला बाही कट करायची आहे. बाही कट करण्यासाठी आपण इथे पेपर घेतलेला आहे. पेपरला फोल्ड केलेला आहे आणि बंद बाजू नेहमीही आपल्या साईडने घ्यायची असते. ही जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडने घेतलेली आहे. आता आपण आधी घडी मोजून घेणार आहोत. 36चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 36चा जो चौथा भाग आहे तो 9 इंच आहे. 9 इंचाची मी इथे घडी घेत आहे. इथे आपण लाईन मारून घेऊयात. आता आपल्याला उंची मोजायची आहे. 3.5 इंचाची आपल्याला बाही हवी आहे. अर्धा इंच खालच्या साईडने फोल्ड करण्यासाठी घ्यायचं आहे. इथून 3.5 इंच, इथंही पाव ते अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणजेच आपली जी पूर्ण उंची आहे ती 4.5 इंच येणार आहे. 1 इंच उंचीमध्ये आपल्याला नेहमी वाढवून घ्यायला लागतं. तुमचं जर तसं लक्षात येत नसेल तर मी जसं दाखवते, अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस इथून आपल्याला जी आपली बाहीचं माप आहे ते आणि पाव ते अर्धा इंच वरच्या साईडला शिलाई मार्जिन. इथेही शिलाई मार्जिनला आपण लाईन मारून घेऊयात. आता आपण खुल्या भागाकडून कमी करून घेणार आहोत. मी इथे 2 इंचावरती टिक करत आहे. हा ओपन भागाकडून आपल्याला नेहमी वरच्या साईडने कमी करून घ्यायला लागतं. इथेही आपण लाईन मारून घेऊयात. दंडगेर मोजून घेऊया. 7 इंचाचा दंडगेर आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे आपण 1.5 इंचवरती टिक करून घेऊयात.
आता आपल्याला इथून आकार द्यायचा आहे. इथून 3 इंच आणि 2 इंच. या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. बऱ्याच जणांची बाहीसाठी रिक्वेस्ट येत असते की माप कसे टाकायचे आणि बाहीची उंची कशी घ्यायची, रुंदी कशी घ्यायची. मी 36 साईजसाठी नेहमी 36चा चौथा भाग काढत असते आणि त्याचं माप टाकत असते. म्हणजेच रुंदीचं हे 36चा चौथा भाग हे माप आहे. प्रत्येक साईजचं मी त्याच पद्धतीने बाहीही कट करून दाखवते. मी तुम्हाला ही बाही पेपरवरती लावून देखील दाखवणार आहे. इथे आपण परफेक्ट असं माप टाकून घेतलेलं आहे. आता आपण कट करणार आहोत. 1.5 इंच सोडूनच आपल्याला इथंही आकार द्यायचा असतो. जसं मी पाठीमागच्या भागावरती दाखवलं त्याच पद्धतीने. आता आपण अगदी मधोमध छोटासा खाचा पाडून घेऊयात. आता आपण हा जो आकार दिलेला आहे हा कट करून घेऊया. इथे आपली बाही कट झालेली आहे. मी तुम्हाला ही बाही पाठीमागच्या भागावरती लावूनही दाखवणार आहे. आधी आपल्याला वरच्या साईडने अर्धा इंच वरती टिक करायचं आहे. हे आहे आपलं शिलाई मार्जिन. ज्या वेळेला आपण शोल्डर जॉईन करत असतो तेव्हा हे अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जात असतं. म्हणून हे अर्धा इंच वरती आपण टिक करायची आहे. मगच आपल्याला बाही लावून बघायची आहे. ही बाही आहे. पाठीमागचा भाग घेतलेला आहे. आपल्याला बाहीचाही हा पाठीमागचा भाग घ्यायचा आहे. हा जो पॉइंट केलेला आहे हा इथं अगदी बरोबर आला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही बाही मोजून घ्यायची आहे. बघा अगदी बरोबर अशी आपली इथे बाही आलेली आहे. एक पॉइंट जास्त आहे पण कमी नाही. बघू शकता तुम्ही. अगदी बरोबर अशी आपली ही बाही पुरलेली आहे. बरेच जण मला विचारतात की जे 34चा चौथा भाग किंवा 36चा चौथा भाग घेता तुम्ही ती बाही पुरते का. पण मी प्रत्येक पेपर कटिंगमध्ये ही बाही पुरवूनही दाखवते. मी तुम्हाला या पद्धतीने देखील बाही पुरवून दाखवते. हे बघू शकतात 2 पॉइंट आपली बाही एक्स्ट्राची आलेली आहे. कमी बिलकुल पडत नाही. तुम्ही जर पाठीमागचा भाग कट करताना छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर या पद्धतीची बाही पुरत नाही. मग आपल्याला छातीचा चौथा भाग आणि अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं. तुम्ही जर छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला बाहीची रुंदी ही छातीचा चौथा भाग टाकूनच कट करायची असते. मी तुम्हाला इथं बाही देखील लावून दाखवलेली आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शोल्डर का गळतात, मुंड्याला चुन्या का पडतात किंवा मुंड्याला फुगा का येतो, आर्महोलचा आकार व्यवस्थित का नसतो, कटोरी चपटी का होते, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि मी डिटेलमध्ये या व्हिडिओत तुम्हाला सांगितलंही आहे. बरेच जणांची कमेंट ही असते की आमची कटोरी मुंड्याच्या भागापेक्षा मोठी होत असते. पण कटोरी मुंड्याच्या भागापेक्षा थोडी वाढीव असते. लावताना आपल्याला वरच्या साईडने कॉर्नरला क्रॉसमध्ये कटोरी ही पकडायची असते आणि मगच खालीपर्यंत व्यवस्थित लावायची असते. इथे आपले सर्व कटोरीचे पार्ट तयार झालेले आहेत. मी तुम्हाला बाही देखील जॉईन करून दाखवलेली आहे. बऱ्याच जणांची बाही पुरत नाही अशाही मला कमेंट येतात. पण तुमचा जर बाहीचा आकार चुकत असेल तरीही तुमची बाही पुरणार नाही. मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला पेपर कटिंगमध्ये बाही ही पुरवून दाखवत असते आणि परफेक्ट अशी आपली बाही पुरत पण असते. कधीच कमी पडत नाही. 1 ते 2 पॉईंटने बाही आपली जास्त असते पण कमी नाही. तुम्ही कट करताना व्यवस्थित माप घ्या, व्यवस्थित तुमचे बाहीचे आकार टाका, म्हणजेच आपली बाही अगदी व्यवस्थित अशी तयार होईल. लहान कटोरीवरून मोठी कटोरी कशी वाढवायची तेही मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. आज आपण आपले व्ह्यूअर, आपले सबस्क्रायबर यांच्या कमेंटवरून, ब्लाऊजवरून माप घेऊन पेपर कटिंग कशी करायची ते अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला जर माझे पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.
तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.